फक्त त्याचं मोठ्या आशेने दर्शन घ्या आणि त्याचं नामस्मरण करा. तुमची भक्ती पाहून जर तो भगवंत तुमच्यावर प्रसन्न झाला तर तुम्हाला दुसऱ्या कोणाकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि या ठिकाणी दशमस्कंदाची समाप्ती झालेली आहे. 11व्या स्कंदाला नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वते पदे हर हर महादेव. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदाला प्रारंभ पूर्ण होऊ शकत नाही आणि मग आपण 11व्या स्कंदाला प्रारंभ करू शकत नाही. या मनाला समजवा की सुख धनसंपत्ती भोग इत्यादी चिंतन हे विषय आहेत आणि त्याने कधी शुद्ध भक्तीचा आरंभच होत नाही. भगवंताला आता सुद्धा वैराग्य येऊ लागलेले आहे. जीवाला जेव्हा वैराग्य येते तेव्हाच वस्तुस्थितीच्याकडून त्याचे भान येत असते. जीवनात जेव्हा एखादा दुर्धर प्रसंग होत नाही तर वैताग प्राप्त होतो आणि वैतागाच्या भरामध्ये मनुष्य किंवा काय करून बसेल याचा काही भरोसा नसतो. एखाद्या टायमाला तो आत्महत्या सुद्धा करण्यासाठी प्रवृत्त होत असतो. माणसाला वैराग्य असं पाहिजे ते कसं तसं तुलसीदासांना झालं. तुलसीदास आपल्या तारुण्यामध्ये पत्नीमध्ये फार आसक्त होते. एके दिवशी त्यांची पत्नी मग ते पत्नीला भेटण्यासाठी सासरी जायला निघाले. सासरचं गाव नदीच्या पलीकडे होतं. भरपूर पाऊस पडत होता. नदीला बरा मोठा पूर आलेला होता. आता पलीकडे कसं काय जावं हा प्रश्न तुलसीदासांना निर्माण झाला. सासरच्या गावाला येऊन पोहोचले. सासऱ्याचं घर दुमजले होतं. खालचे दरवाजे खिडकी बंद होते. वरच्या तुलसीदासांची खात्री झाली की आपली पत्नी असेल तर वरच्या मजल्यावर झोपलेली असेल. खिडकीतून आत प्रवेश केला. पाहिलं तर पत्नी गम्मावर झोपलेली होती. तुलसीदासांनी त्या पत्नीला उठवलं. पत्नी खरबळून उठली. पाहत समोर आपले पतिदेव आणि त्या टायमाला त्या पतिदेवाला पाहतावर तिला आश्चर्य वाटलं की स्वामी तुम्ही कसे काय आलात? नदीला मला मोठा पूर आहे. तो सांगू लागला दुसऱ्या त्या खिडकीमध्ये दोर बांधून ठेवलेला आहे. त्या दोराच्या आधारे मी वरती आलो. ती विचार करू लागली मी तर काही दोर बांधला नाही आणि कसं काय म्हणतात की दोर बांधला. तिने चिमणी घेतली. त्या खिडकीजवळ आली आणि तिला दिसून आलं की अरे याच्या ठिकाणी भला मोठा सर्प आहे आणि सर्पालाच आपले पती देवता दोर समजून वरती आलेले आहे. आणि त्यामुळे त्या आपल्या पतीची पराक्रमाची एवढं माझ्या हाडामासाच्या नश्वर देहावर तुम्ही एवढं प्रेम करता. एवढं प्रेम जर तुम्ही भगवंतावर केलं असताना भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी हाड मासू की देह ताप येते प्रीती जिसो आधी जो राम प्रति होती मिठी ही भोगती. आणि पत्नी जे शब्द ऐकतात तुलसीदासांना धक्का बसला. त्यांचे ज्ञान चक्षु खाळ करून काढले आणि त्या प्रकारे त्यांनी संसाराचा त्याग केला आणि सर्व जीवन यावर रामचंद्र भगवान की जय. तीर्थाच्या ठिकाणी ऋषींचा मेळावा जमलेला. गर्भातून लोखंडाचा मुसळ निघेल आणि ते तुमच्या सर्व व्याधुकुळाचा नाश करेल. सज्जनो हा सांब हा कोणाचा मुलगा होता? जामवंतीचा. कारण नवसाने तो प्राप्त भगवंताला वाटलं की भविष्यकाळामध्ये यादव या जनतेला त्रास देते आणि त्यांनी त्यांचा अशा प्रकारे नाश केला. ते मुसळ म्हणजे एक प्रकारचं काळच होतं. मित्र हो पवित्र संत यांचा अपमान करणारे ते आईतच होत असते. विपरीत बुद्धी झाली म्हणजे अशी वेळ येऊन टपते. विनाशकाली विपरीत बुद्धी. सज्जनो जीवाला उत्पत्ती स्थितीमध्ये आनंद वाटतो परंतु लयामध्ये आनंद वाटत नाही. परंतु भगवंताला त्या लयामध्ये सुद्धा आनंद वाटतो कारण ते स्वतः आनंद स्वरूप आहे. एकदा नारद महर्षी वसुदेवाकडे आले. वसुदेवाने त्यांची विधी पूजा केली आणि त्यांना विचारलं की महाराज कृपा करून मला असा काय उपदेश करा की जेणेकरून मी जन्म मृत्यूरूप भयानक संसारापासून
पार निघून जाईल. त्यामुळे नारदांनी त्या वसुदेवाला 9 योगेश्वर आणि निमिराजाचा संवाद ऐकवलेला आहे. एकदा विजयराज निमिराजाच्या दरबारामध्ये 9 योगेश्वर आले. राजाने त्यांना विचारलं की परमकल्याणाचे स्वरूप कसे आहे आणि त्याचे साधन कोणते आहे, आपण मला भागवत धर्माचा उपदेश करा. मित्र, अर्ध्या क्षणाचा सत्संग मनुष्यासाठी परमनिधी होऊ शकतो. तुला याम लवे ना पिना स्वर्ग ना पुनर्भवम भगवत संगी संघर्ष मर्तनाम किंमता शिष्या. भगवंतामध्ये आसक्त असणाऱ्या संतांचा क्षणभराचा सत्संग सुद्धा स्वर्ग आणि मोक्ष यांच्या तुलनेमध्ये अधिक महत्वपूर्ण असू शकतो. मग अन्य पदार्थाची कथा ती काय आहे. योगेश्वर म्हणू लागले, राजा ध्यानपूर्वक आहे. श्रीकृष्ण अंशी आहे आणि जीव त्याचा अंश आहे. कोणी विचारेल की ते दोघे परस्परापासून कसे वेगळे झाले, कसे विभक्त झाले, अज्ञानाचा प्रारंभ कसा आणि केव्हा झाला हे तुम्ही मला सांगा. अज्ञानाचा तर नाश करायचा असतो. पण जीव हा अंशी आणि ईश्वर हा अंशी आहे. या अंशीमध्ये हा अंश मिळवून गेल्यानंतर त्याला सुख शांती प्राप्त होऊ शकते. ईश्वराचा विरह आहे जीवाच्या महादुःखाचे कारण आहे. आणि जीव जेव्हापासून ईश्वरापासून विभक्त झालेला आहे तेव्हा तो दुःखी आहे. मग निर्भय व्हायचे असेल तर परमेश्वराला शरण जा. जीव ईश्वरापासून किंचित वेगळा झाला तर तो दुःखीच होईल. अशा प्रकारे 9 योगेश्वराची कथा नारद महर्षींनी त्या वसुदेवजीला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर सर्व कर्मे करण्यासाठी सांगितलेले आहे. आणि शेवटी नारदाने त्या वसुदेवाला सांगितले की वसुदेवजी, आता फार वेळ राहिलेला नाही, म्हणून भगवान श्रीकृष्णाला आपण आपला मुलगा समजू नका, तो साक्षात परमात्मा आहे. आणि तिकडे देवगण सुद्धा भगवंताला निजधामाला येण्याची विनंती करू लागले आणि प्रभूने सुद्धा पृथ्वीलोक सोडण्याचा निश्चय केला. द्वारकेमध्ये अपशकुन होऊ लागले. वृद्ध यादव भगवंताजवळ येऊन म्हणू लागले, प्रभो आता येथे राहणे योग्य नाही, कारण की ऋषीने शाप दिलेला आहे, म्हणून प्रवास क्षेत्रामध्ये राहणे योग्य होईल. आणि म्हणून सर्व प्रवास क्षेत्राला जाण्याची तयारी करू लागले. आणि उद्धवाने ज्या टाइमाला ऐकले आणि त्याच्या लक्षात आलं की भगवंत यादवांचा संहार करून निजधामाला जाण्याची तयारी करत आहे, त्यामुळे तो भगवंताजवळ आला आणि प्रभूला म्हणू लागला, प्रभो मी आपणाला शरण आलेलो आहे, आपले विराट मी कसं काय राहू शकेल, ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात त्या ठिकाणी मला सुद्धा घेऊन चला. भगवंत म्हणू लागले, उद्धवा तो जर माझ्याबरोबर आलाच नाही बाबा तर माझ्याबरोबर जाण्याचा प्रश्न पुढे निर्माण होतो. म्हणून एकटा जन्माला येतो आणि एकटाच मरण पाहतो, तो आपल्याबरोबर काही आणत नाही आणि कोणाला काही नेत नाही. उद्धवा, अरे तुला जे काही माझ्याकडून कळून घेत असेल ते सर्व मी तुला देण्यासाठी तयार आहे. आणि मग भगवंताने त्या उद्धवाला त्याग आणि संन्यासाचा उपदेश केला. उद्धव म्हणाला की प्रभो, त्याग आणि संन्यासाचा मार्ग तर फारच कठीण आहे, एखादा सरळ आणि सोपा मार्ग तुम्ही मला दाखवा आणि कृपा करून मला ज्ञान प्राप्ती करून द्या. भगवान म्हणाले, उद्धवा अरे तुला मनुष्य देह दिला, हे काही कमी कृपा झाली का? आता तूच तुझ्यावर कृपा करायला हवी, स्वतः तूच तुझा गुरु बनून आपला उद्धार करून घ्यावा. आपली आपण करा सोडवाना, संसार बंधन तोडा वेगळी. आत्माच आत्म्याचा गुरु आहे, ईश्वराने कृपा केलेलीच आहे. आणि म्हणून सज्जनो, आता जीवाने जसं त्यावर कृपा करायला पाहिजे. पण जीवनाचे ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी मन लावून प्रयत्न केला तर सफलता अवश्य मिळत असते. पण पुष्कळशा लोकांना आपल्या जीवनाचे ध्येय त्याची जाणीव नसते. जीवनाचे ध्येय आहे प्रभूची प्राप्ती. मित्रो, या कृष्णकथेच्या श्रवणाने पाप जळून जाते आणि चित्त शुद्ध होत असते. नियमितपणे भजन पूजन करा तर भगवंत तुमच्यावर अवश्य कृपा करतील. अजयमासारख्या पापी माणसावर वेश्यगामी पुरुषावर सुद्धा भगवंताने कृपा केलेली आहे. मग तुमच्यासारख्या हरिभक्तांना तो भगवंत का कृपा करणार नाही? संकल्प करा की याच जन्मांनी भगवंताचे दर्शन घेणार. स्वतःसाठी भावपूर्ण प्रयत्न करा. जोपर्यंत आतून प्रेरणा होत नाही आणि तोपर्यंत उद्धार सुद्धा होणार नाही. आपण आपले गुरु बनवून आपला उद्धाराचा प्रयत्न करा. जे काही दृष्टीला पडते ते सर्व मिथ्या आहे. आणि मग साधू संतांचा संग करा, त्याच्याशिवाय तुमचा उद्धार होऊ शकत नाही. सज्जनो, एके दिवशी विश्वामित्रांनी वशिष्ठ ऋषी एकमेकाला भेटले आणि त्या विश्वामित्रांनी वशिष्ठांना विनंती केली की वशिष्ठजी, किंवा तरी आमच्या आश्रमाला येऊन आमचा आश्रम तुम्ही पवित्र करा. वशिष्ठांनी सांगितलं काही हरकत नाही. 2-4 दिवस निघून गेल्यानंतर वशिष्ठांना असं वाटलं की आपल्याला विश्वामित्राने बोलवलेलं आहे, आपण जायला पाहिजे. वशिष्ठ त्या ठिकाणी गेले आणि त्यामुळे विश्वामित्रांनी त्या वशिष्ठांची चांगली सरभराकी केली, चांगला पाहुणचार वगैरे केला. 8 दिवस त्या वशिष्ठ त्या ठिकाणी राहिले. आता राऊंड किती राहायचं, त्यामुळे वशिष्ठ आपल्या घरी जाण्याची तयारी करू लागले.
त्या टायमाला वशिष्ठांनी विश्वामित्राला सांगितले, विश्वामित्रजी तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी या ठिकाणी तुमच्याकडे आलेलो आहे, पण आता मला माझ्या आश्रमाकडे जायचं आहे. विश्वामित्राने विचार केला की वशिष्ठाने आपल्या शब्दाला मान्य आपल्याकडे आलेले आहे, मग आपल्यापर्यंत आपण त्यांना काहीतरी भेट दिली पाहिजे. मग आपण काय भेट द्यावी? विश्वामित्राने विचार केला आपल्याजवळ तर 60,000 वर्ष तपश्चर्याचं पुण्य आहे, त्यापैकी 1,000 वर्षाचं पुण्य त्या विश्वामित्राने वशिष्ठाने भेट म्हणून दिले आणि सांगितलं की वशिष्ठजी ही माझी अल्पशी भेट तुम्ही स्वीकार करा. वशिष्ठाने ती स्वीकार केली. वशिष्ठ जाताना ते विश्वामित्रांना आमंत्रण दिल्याशिवाय राहिले नाही. विश्वामित्रजी ज्याप्रमाणे मी तुमच्याकडे आलेलो आहे त्याप्रमाणे तुम्ही एखाद्या टायमाला माझ्याकडे या, काही हरकत नाही. 8-10 दिवस झाल्यानंतर विश्वामित्रांना असं वाटलं की वशिष्ठांनी आपल्याकडे बोलवलेलं आहे, आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे. आणि मग विश्वामित्र वशिष्ठांकडे गेले. वशिष्ठाने त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं. 8-10 दिवस विश्वामित्र त्या ठिकाणी राहिले आणि जाण्याची तयारी करू लागले. त्या टायमाला त्या वशिष्ठाने विचार केला की यांनी यांच्यापर्यंत आपल्याला 1,000 वर्षाचं तपश्चर्याचं फळ दिलेलं आहे, तर आपण सुद्धा आपल्यापर्यंत यांना काहीतरी दिलं पाहिजे. आणि म्हणून वशिष्ठ म्हणा की विश्वामित्रजी माझ्याजवळ एका क्षणाचं सत्संगाचं पुण्य आहे, त्यापैकी मी अर्ध्या क्षणाचा सत्संगाचं पुण्य तुम्हाला अर्पण करत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करावा. त्यामुळे विश्वामित्रांना असा राग आला की मात्र मला काय समजतोय, मी याला 1,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य दिलं आणि हा मला अर्ध्या क्षणाचा सत्संगाचं पुण्य देत आहे. त्या विश्वामित्राला क्रोध निर्माण झाला. वशिष्ठ म्हणाला की विश्वामित्रजी तुम्हाला अर्ध्या क्षणाचा सत्संगाचं महत्त्व काय आहे हे जर माहिती नसेल तर तुमचा ज्याच्यावर विश्वास असेल त्याला तुम्ही विचारू शकता. विश्वामित्र ब्रह्मलोकाला गेले आणि ब्रह्मदेवाला विचारू लागले की प्रभो माझं 1,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य अधिक का वशिष्ठाचं अर्ध्या क्षणाचा सत्संगाचं पुण्य अधिक? त्या टायमाला ब्रह्मदेवाने सांगितलं विश्वामित्रजी मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो असतो, पण भगवंताने मला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केलेली आहे. मी चराचर सृष्टी निर्माण करण्याच्या कामामध्ये दंग झालेलो असल्या कारणाने मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर समर्पकपणे देता येणार नाही. मग तुम्ही असं करा की पुढे तुम्ही वैकुंठामध्ये जा. विश्वामित्र वैकुंठामध्ये कडे गेले. भगवान विष्णूला विचारू लागले की प्रभो माझं 1,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य अधिक का त्या वशिष्ठाचा अध्यक्षणाचा सत्संगाचं पुण्य अधिक? त्या टायमाला भगवान विष्णूने सांगितलं की विश्वामित्रजी मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं हो, पण या ब्रह्मदेवाने मी सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केलेली आहे. याने एवढी चराचर सृष्टी निर्माण केलेली आहे की या सृष्टीचं पालनपोषण कसं करावं ही काळजी मला पडलेली आहे, कारण पालनपोषण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि म्हणून मी त्या कार्यामध्ये गुंतून गेलो असल्याकडे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही कैलासात जा. विश्वामित्र कैलासात गेले आणि भगवान शंकराला सांगू लागले की माझं 1,000 वर्षाचं पुण्य जास्त का वशिष्ठाचं अर्ध्याक्षणाचं पुण्य जास्त? त्या टायमाला भगवान शिवजी म्हणू लागले की विश्वामित्रजी मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, तर या भगवान विष्णूने या ब्रह्मदेवाला चराचर सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केलेली आहे. त्यांनी एवढी सृष्टी निर्माण केलेली आहे की या पृथ्वीला पाय द्यायला जागा शिल्लक राहील की नाही सांगता येत नाही. आणि मग संहार करण्याचं काम माझ्याकडे असल्या कारणाने मी त्या कार्यामध्ये गुंतून जातो. एखाद्या टायमाला मी सुनामी लाटा निर्माण करतो, एखाद्या टायमाला चिकनगुन्हे निर्माण करतो, एखाद्या टायमाला कोरोना निर्माण करतो आणि काही लोकांना बुद्धिभ्रंश होतो. त्या टायमाला ते स्वतःहून आत्महत्या करण्याचे विचार करतात. अशा प्रकारे मी सृष्टी खालसा करण्याच्या मार्गावर चाललेलो आहे, पण मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. तुम्ही असं करा. भगवान विष्णूने तुम्हाला काय सांगितलं? भगवान विष्णूने सांगितलं की पृथ्वी आणि पाताळामध्ये आहे आणि त्या पृथ्वी या पाताळामध्ये शेष नागाच्या डोक्यावर आहे. मग तुम्ही त्या शेष नागाला विचारण्यासाठी जा. आणि ज्या आम्हाला विश्वामित्र त्या शेष नागाला विचारण्यासाठी गेले आणि त्याला सांगितलं की वशिष्ठ माझ्याकडे आले, मी त्यांना 1,000 वर्षाचा तपश्चर्याचं पुण्य दिलं, पण ज्या टायमाला मी त्यांच्याकडे गेलो त्या टायमाला त्यांनी मला अर्ध्याक्षणाचं पुण्य द्यावं, त्यांनी माझा अपमान केलेला आहे. मग शेष नारायणा तुम्ही सांगा की माझं 1,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य जास्त का त्या वशिष्ठाचं अर्ध्याक्षणाचं? त्या टायमाला शेष नारायणाने सांगितलं की विश्वामित्रजी मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, पण अनादिकालापासून ही पृथ्वी माझ्या डोक्यावर आहे आणि या पृथ्वीचं ओझं मला एवढं झालेलं आहे की मी श्वास घेण्यासाठी मला अडचण येत चाललेली आहे. मी गुदमरून गेलेलो आहे. जर ही पृथ्वी थोडी वर जाईल तर मी श्वास मोकळा सोडेल आणि थोडा फ्रेश झाल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी समर्पकपणे देऊ शकेल. मी पृथ्वी वर जावी याच्यासाठी आहे का तुमच्याजवळ काही पुण्य? विश्वामित्र म्हणाले की वा माझ्याजवळ अजून
59,000 वर्षाचं तपश्चर्येचं पुण्य आहे. मग तुम्ही अर्पण करू इच्छितात का? काय हरकत आहे? तुम्ही जर माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार तर मी माझं पुण्य अर्पण करण्यासाठी तयार आहे. आणि त्याला मला विश्वामित्र सांगितलं, मी माझ्या 59,000 वर्षाच्या तपश्चर्येपैकी 5,000 वर्षाचं तपश्चर्येचं पुण्य अर्पण करतो. या पृथ्वीने थोडा एक बिल्लास वरती जावं. पृथ्वी हलायला तयार नाही. 10,000 वर्षाचं पुण्य अर्पण करतो. पृथ्वी हलायला तयार नाही. 20,000, 30,000, 40,000, 45,000, 50,000 नवे 59,000 वर्षाचं पुण्य अर्पण केलं, पण तरी सुद्धा ती पृथ्वी हल्ली नाही. त्या टायमाला शेष नारायण म्हणून लागला की विश्वामित्रजी, तुम्ही 59,000 वर्षाचं पुण्य अर्पण केलं तरी सुद्धा पृथ्वी हल्ली नाही. आणि जोपर्यंत ती पृथ्वी माझ्या डोक्यावर वर जात नाही तोपर्यंत मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. अजून आहे का काही तुमच्याजवळ काही पुण्य शिल्लक? त्या टायमाला त्या विश्वामित्राने सांगितलं, नाही बाबा, आता माझ्याजवळ काही पुण्य शिल्लक नाही. मग कोणाजवळ शिल्लक आहे? त्या वशिष्ठाजवळ अध्यक्षाचं पुण्य शिल्लक आहे. आणि ते जर अर्पण करत असतील तर मग ही पृथ्वी कदाचित वर जाऊ शकते. पाहूया मग. बोलवा त्या वशिष्ठांना. त्या ठिकाणी त्या वशिष्ठांना पाचारण करण्यात आलं. वशिष्ठजी त्या ठिकाणी आले आणि त्या शेषनारायण सांगितलं की वशिष्ठजी, या विश्वामित्राच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे, पण जोपर्यंत पृथ्वीचं ओझं माझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत मी यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. या पृथ्वीने थोडं वर जावं यासाठी विश्वामित्रांनी 59,000 वर्षाचं तपश्चर्येचं पुण्य अर्पण केलं तरी सुद्धा पृथ्वी हलायला तयार नाही. आहे का तुमच्याजवळ काही पुण्य? हो, माझ्याजवळ आहे. काय आहे? माझ्याजवळ अर्ध्या क्षणाचं सत्संगाचं पुण्य आहे. मग तुम्ही अर्पण करू इच्छितात का? काय हरकत आहे? जर तुम्हाला विश्वामित्राच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर मी माझं अर्ध्या क्षणाचं सत्संगाचं पुण्य तुम्हाला अर्पण करण्यासाठी तयार आहे. आणि ज्या टायमाला वशिष्ठांनी संकल्प सोडला की मी माझ्या अर्ध्या क्षणाचं सत्संगाचं पुण्य अर्पण करत आहे, या पृथ्वीने एक बिल्लास वर जावं. सज्जनो, संकल्प पूर्ण झाला. परिणाम असा झाला की ती पृथ्वी एक बिल्लास नाही तर 1 फूट वरती गेली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्यानंतर तो आपल्या शेष नारायणाने थोडे हात मोकळ सोडले, थोडा आळस दिला, थोडा फ्रेश झाला. आणि नंतर मग त्या विश्वामित्राने विचारू लागला, काय चाललं विश्वामित्र, तुमच्या राज्यामध्ये लोक धार्मिक वृत्तीकडे वळतात आहे की नाही? का संसार प्रपंच करण्यामध्ये दंग आहे? काही तुमच्या गावामध्ये काही कथा कीर्तन प्रवचन होत आहे की नाही? लोक भागवत ऐकायला येतात आहे की नाही? लोक प्रसाद आणतात आहे की नाही? शेतकरी वर्ग सुखी आहे की नाही? नोकर वर्गांना पेन्शन व्यवस्थित मिळते की नाही? ते सुद्धा दानधर्म करतात आहे की नाही? सांगा. त्यामुळे तो विश्वामित्र म्हणून लागला की शेषनारायणा, या आग्रह गोष्टी विचारण्यासाठी मी आलेलो आहे का? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझं 59,000 वर्षाचं जास्त, 1,000 वर्षाचं तपश्चर्येचं पुण्य जास्त का वशिष्ठाचं अर्ध्या क्षणाचं पुण्य जास्त? त्या टायमाला शेषनारायण त्या विश्वामित्राकडे पाहू लागले आणि सांगलेले, विश्वामित्र, तुमच्यासारखा तपस्वी माणूस आणि तुम्ही परत मला विचारतात आहे की कोणाचं पुण्य जास्त? तुम्ही 59,000 वर्षाचं पुण्य अर्पण केलं पण पृथ्वी हलायला तयार नाही. आणि वशिष्ठाने केवळ अर्ध्या क्षणाचा सत्संगाचं पुण्य अर्पण करताबरोबर ही पृथ्वी अर्धा बिल्लास नाही ते 1 फूट वरती गेली. आणि पुन्हा तुम्ही मला विचारतात आहे का? त्यामुळे त्या विश्वामित्राने कळून चुकलं की अर्ध्या क्षणाचं सत्संगाचं महत्त्व काय आहे. आणि त्यामुळे ते विश्वामित्र त्या वशिष्ठाने शरण गेले. सज्जनो, विश्वामित्रासारख्या तपस्वी माणसाला सत्संगाचं महत्त्व कळत नसेल तर तुमच्या आपल्या लोकांची की जे रात्रदिवस संसारामध्ये गुरफटून राहतात, दिवसातून 17 वेळा खोटं बोलतात, हायब्रिडचं धान्य खातात, यांना सत्संगाचं महत्त्व काय कळणार आहे? अरे म्हणून सत्संगाचं जर महत्त्व कळायचं असेल तर तुम्हाला ह्याच ठिकाणी यावं लागेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग सज्जनो, दुपारी 1 वाजेपासून आपली कथेला सुरुवात होणार आहे. आणि म्हणून सर्वांनी 1 वाजेला, अर्थात आता भोजनाचा वेळ झालेली आहे, सर्वांनी भोजन या ठिकाणी करायचं आहे आणि सर्वांनी 1 वाजेला या ठिकाणी यायचं आहे. येताना 2-4 ठिकाणी करा आणि वाटा. सज्जनो, पुढचं कथानक शुकाचार्य राजा परिस्थितीला सांगणार आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कृष्ण भगवान की जय. प्रसाद वाटप होते तोपर्यंत आपण नारायणाचं भजन करूया. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण
श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण
हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वती पदे हर हर महादेव। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। स्थान आहे भक्ती वाचून माणसाच्या चित्तामध्ये कधी शांती प्राप्त होत नाही व भक्तीशिवाय केलेले इतर सर्व पुण्य रचली। महाभारत लिहिले 17 पुराणांची रचना केली तरी सुद्धा त्याच्या मनाला शांती लाभली नाही। शेवटी नारदांच्या सांगण्यावरून त्यांनी 18वं पुराण श्रीमद भागवत पुराण निर्माण केलं आणि व्यासांना आनंद प्राप्त झाला आणि तेच पुराण व्यासांनी आपल्या सुपुत्र शुकाचार्य यांच्या स्वाधीन केलं आणि शुकाचार्याने तेच पुराण तो त्याचाच केवळ उद्धार होतो असं नाही तर त्याच्या 7 पिढीचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून एकदा तरी आपण हे श्रीमद भागवत पुराण श्रवण केलं पाहिजे। संस्कृत अवस्थेमध्ये जन्माला येऊन आणि भविष्याचं आयुष्य त्याचं सत्क्रम आज या ठिकाणी आपल्या झोपे परिवारामध्ये आपल्या मथुराबाई
एकनाथराव झोपे यांच्या उद्धारानिमित्त ज्यांनी मला आमंत्रण दिलं होतं त्यांच्या ऋणातून सुद्धा मी मुक्त होण्याचा प्रयत्न करून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि म्हणून या परिवाराला अनुसरून मी थोडेसे काव्य केलेले आहे ते तुम्हाला ऐकवतो. कारण मला शीघ्र काव्य करण्याची हतोटी असल्या कारणाने साचे नाते प्रेमळ मनाचे आयुष्य मिळालं तर आभार माना देव. आयुष्य मिळालं मथुराच्या पक्क्या बांधल्या गाठी एकनाथ बाबांचा परिवार मोठा एकनाथ करुणी गेले पुण्याचा साठा. पुरुषोत्तम दादा सोपन भाऊ त्यांची कीर्ती मी कोणत्या स्वरात गाऊ. पुरुषोत्तम दादा सोपन भाऊ त्यांची कीर्ती मी कोणत्या स्वरात गाऊ. नर रे दादा सर्वात लहान नरहरी दादा सर्वात लहान कोणत्या गोष्टीचा नाही त्यांना अभिमान. शैलताई स्मिताताई ताई दीपाली लहान लक्ष्मी सावित्री पार्वती प्रमाणे तिन्ही जावा महान. शैलाताई स्मिताताई ताई दीपाली लहान लक्ष्मी सावित्री पार्वती प्रमाणे तिन्ही जावा महान. ननंदबाई सुनीता स्वभावाने छान ननंदबाई सुनीता स्वभावाने छान. मिळवणे विलासरावांचा वाढविला मान. झोपे परिवाराची कीर्ती थोर आई वडिलांचा लाभला आधार. मित्र मंडळीचे पडले भक्ती झाली चबोताईला. कृष्ण भाऊ फोन लावा डोंगर कटोऱ्याला पूर्ण झाला. 7 दिवसाचे नाते प्रेमळ मनाचे 7 दिवसाचे नाते प्रेमळ मना देवाचे. 7 दिनों का रिश्ता तुम्हारा हमारा बाकी रही जिंदगी तो मिलेंगे. सज्जनो आता नारायण स्तोत्र होईल त्यानंतर मग आरती होईल आणि आरती झाल्यानंतर नारायण नारायण जय गोविंद हरे. गणनिरदस संकाशा कृतकली कल्मषनाशा. नारायण नारायण जय गोपाल हरे. यमुना तीरविहारा धृत कौस्तुभ मणिहारा. नारायण नारायण जय गोविंद मंजुल गुंजा भूष माया मानु. गोविंद हरे. राधा तर मधुर शिकार जने कर कुल तिलका. नारायण नारायण जय गोपाल हरे. मुरली गान विनोदा वेदा सुत भूपादा. नारायण नारायण जय गोविंद हरे. बरिणी बनेत्रा जगदारंभक सोत्रा. नारायण नारायण जय गोपाल हरे. पातक रजनी संवर करुणालय मामोदर. नारायण नारायण जय गोविंद हरे. अगबक गोपाल हरे. हाटक निभ पीतांबर अभयं गुरु में मावर. नारायण नारायण जय गोविंद हरे. दशरथ राजकुमारा दानव मद संहारा. नारायण नारायण जय गोपाल हरे. गोवर्धन गिरी रमणा गोपी मानस हरणा. नारायण नारायण जय गोविंद हरे. शरयू
तुळशी मंदारा नारायण नारायण जय गोपाल हरे विश्वामित्र मखत्रा विविध परासुचरित्रा नारायण नारायण जय गोविंद हरे ध्वजवज्राङ्कुश पादा धरणे सुत सहमोदा नारायण नारायण जय गोपाल हरे जनकसुता प्रतिपाला जय जय संस्मृती लीला नारायण नारायण जय गोविंद हरे दशरथ वाकृति भारा दंडकवन संचारा नारायण नारायण जय गोपाल हरे मूर्तिक चाणूर संहार मुनि मानस विहारा नारायण नारायण जय गोविंद हरे वाली निग्रह शौर्या वरसुग्रीवहित कार्या नारायण नारायण जय गोपाल हरे मामुरलीकर देवर पालय पालय श्रीधर नारायण नारायण जय गोविंद हरे जननिधि बंधन धीरा रावण कंठ विदारा नारायण नारायण जय गोपाल हरे ताटे मददल नाड्या नटगुण विविध नाड्या नारायण नारायण जय गोविंद हरे गौतम पत्नी पूजन करुणा धन अवलोकन नारायण नारायण जय गोपाल हरे संभ्रम सीताहारा साकेत पौर विहारा नारायण नारायण जय गोविंद हरे अचलो धृति चंचकर भक्त अनुग्रह तत्पर नारायण नारायण जय गोपाल हरे नैगम गान विनोदा रक्षा सुत प्रह्लादा नारायण नारायण जय गोविंद हरे भारती अतिवर शंकर नामामृतमखिलांतर नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोपाल हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वते पदे हर हर महादेव। सज्जनों, जवळजवळ 7 दिवसापासून ही ज्ञानगंगा आपल्या रुईखेडा गावामध्ये झोपे परिवारामध्ये अविरत वाहत होती आणि आज ही ज्ञानगंगा सागराशी एकरूप होण्यासाठी जात आहे. कारण आपला वारकरी संप्रदायात नियम आहे, सप्ताह 1 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, महिन्याचा असो का वर्षाचा असो, त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाद्वारे होत असते. आणि काल्याच्या कीर्तनाचा प्रसंग आता जास्त लांब नाही, उद्याच्या दिवशीच काल्याचं कीर्तन होऊन आपल्या सप्ताहाची सांगता होणार आहे. जवळजवळ या कोरोना काळाच्या आधी ह्याच गावामध्ये माझे 5-7 कार्यक्रम होऊन गेलेले आहेत. आणि हे गाव दाखवण्यासाठी आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य आणि लक्ष्मणबाबा कोल्हे यांनी मला हा गावचा रस्ता दाखवलेला आहे. मार्ग दावणे गेले आधी दयाने ते संत ते, त्यांनी जे पण ते चालू जाता न पडे गुंता का कोठे काही. आणि म्हणून ह्या गावामध्ये जसं मी स्पर्श केला, गावामध्ये पाऊल टाकलं, त्या टायमाला मलाच तर असं वाटलं प्रथम दर्शनी की आपण बस. तर या गावामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी आपल्याला दिसत नाही. सर्व देवतांची मंदिरे या ठिकाणी आहे. आणि नवे नवे कोणाकडे कार्यक्रम असो तो मंदिरामध्ये कार्यक्रम होत असतो, लग्न वगैरे मंदिरामध्ये होत असतात, कथासुद्धा मंदिरामध्ये होत असतात. तुझा पहिला प्रसंग आहे की आपल्या गावातला की ज्यांच्याकडे कार्यक्रम आहे त्यांच्या अंगणामध्ये हा कार्यक्रम आपण सादर केलेला आहे. या 7 दिवसामध्ये माझ्याकडनं काही चुकी झाली असेल, काही बोललं गेलं असेल, तो माझ्या वाणीचा दोष म्हणा आणि जे बरोबर असेल ते सद्गुरू डोंगरीजी महाराजांचा संदेश मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. ज्या माऊलीनं मला माझ्यावर श्रद्धा ठेवून आमंत्रण दिलं, आमच्या चबुताईला सुद्धा मी दीर्घायुष्य प्राप्त व्हायची ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
कृष्ण व सरस्वती यांनी मला आमंत्रण दिलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी मी आलो, आपल्या सेवेशी सादर झालो. मी मला धीर आला आणि त्या मला नंतर मग मला जे काही बोलून दाखवायचं होतं त्यामध्ये मी काही कमतरता केली नाही. याचं सांप्रदायिक गावामध्ये मी एखाद्या टायमाला चित्रपटाचा गाण्याचा उपयोग करावा किंवा नाही हे मन माझं साशंकित होतं असते. पण चित्रपटाचे जे गाणे जे मी तुम्हाला ऐकवले असतील ते काही इकडचे तिकडचे गाणे नाही, तर प्रसंगाला अनुसरूनच मी या ठिकाणी ते व्यक्त केलेले आहे. आणि त्याच्याबद्दल मी आपल्या सांप्रदायिक लोकांचे क्षमा मागतो. आणि ज्याप्रमाणे माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही या ठिकाणी मला आमंत्रित केलेलं आहे असाच विश्वास आपल्या हिंदू धर्माचा प्रतीक आहे. आपल्या कपाळावर गंध हा पाहिजे. नुर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी झळके मान मुक्ता फळाची. जय देव श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मा स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्न खजिता फारा दूध गावरे कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जळता मुकुटा शोभा तोमारा. मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मा स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मा स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव माळा विषय कंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदरा मस्तकी बाळा येथून निर्मळ वाहे दुर्जोळा. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाते ओ कर्पूर गौरा मोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाते ओवाळू कर्पूर गौरा. जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले माझी अवचित उडवेले केतवा सुरपाने प्राशन. जय देव जय श्री शंकरा सौर गौरा. जय देव व्याघ्रंबर फणीवर सुंदर मदनारे पंचानन मनमोहन जन सुखारी शतकोटीचे बिल वाचे भावार्थे ओवाळू कर्पूर गौरा. नाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म स्मरणाते वारी हरी प्रणवाता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी. देवी जय त्रिभुवन भुवने पाहता तुझायसे नाही चारी श्रवणे परंतु न बोलवे काही. साई विवाद करता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे ते तो दासा लागे पावशे लवलाई. जय देवी जय महिषासुरमर्दिनी दत्तासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा क्लेशापासून सोड दुःखापासून सोडे तोडे भवपाशा. अंबे तुझ वाचवणे कोण पुरविला आशा नरहरे कल्याण झाला पदपंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी. योगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिस देवी शोभा कुंडलिकाचे भेटे परब्रह्माने तुळशी माळा गळा कठेवणे कटे कासे पितांबरा कस्तुर ललाटे देव सरोवरा निते भेटे गरुडा हनुमंतरा. जय देव
आषाढी कार्तिकी भक्त जन येते चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शन पांडुरंगा तुकमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे लगा जय देव जय हो जय श्री भागवता जय हो जय श्री भागवता श्री शुक मुनिने परम भक्तिने नाना परिने गायले जा हरि चरिता आरती करो तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता तुझे मधुर फळा स्वादुर से जय सोज्वळ आत्मा राम मुनी सुफळ महापर्वणी आली यवनी केवाणी सार्थक हरि गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुट मने परम प्रेमामृत उदार दाता मोक्ष तत्वता हे आता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता गमते तनु मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भसुकमळे संत द्विज कुळे शेव निर्मले भानार फले रस पिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथांचा वदवे ना कोणाचा प्राणचे कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा आरती करो तुझ भगवरण खचित टळे जन्म मरण आता आरती करो तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय कापूर लावा कर्पूर संसार सारं भजगेन्द्रहारं सदा वसंतं भवं भवानी सहितं नमामि खाली लोटांगण वंदित चरणा डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेमी आहे नादी तुझे भावे वाढी नमने राम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव बाकी लोक त्यांनी आरती केलेली आहे आणि ते ग्रंथाची पूजा पुण्यात्मना वा प्रकृतिकला करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अजलवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्र भजे हरे राम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भाई की जय सियावर रामचंद्र भगवान की जय पवनपुत्र हनुमान सद्गुरु मुकुंदा महाराज की जय सद्गुरु काशी जय सद्गुरु लक्ष्मीनाथ महाराज की जय सद्गुरु डोंगरीजी महाराज की जय सब संतन की जय भारत माता की जय सद्गुरु या ठिकाणी बोलवलेलं आहे जेवणाला बोलवलं आहे त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे त्याचप्रमाणे विशेष म्हणजे असं की आमची साऊंड सिस्टीम की मला 5 मिनिटं सुद्धा त्रास झाला नाही त्या ठिकाणी असे साऊंड सिस्टीम खांदी पताका घेऊनी वारी तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या येतो बीट पायी तुझ्या सेवा
करीन युगे युगे माहुली हरी मुखी नाम घोष विठ्ठला रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी देहात रंग सावळ्याच्या अंगणी रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी कळो तूच कर्म तुझे नाम धर्म कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग